ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर सध्या आमच्या सोबत आहे. सर, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, नंतर आता पद्मश्री, काय सांगणार? पहिली प्रतिक्रिया काय? अर्थात प्रतिक्रिया आनंदाचीच आहे. एकानंतर लगेच दुसरा मिळावा आणि महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सगळ्यात नंबर 1चा पर्याय आहे. तो मिळाला तेव्हा त्याचा आनंद आहे. आणि आता नंतर त्याच्याबरोबर लगेच त्याची पुढची शिडी, पुढची पायरी म्हणजे पद्मश्री हा मिळाला, हा त्याच्यापेक्षा आणखी आनंद आहे. कारण काय होतं आहे, एक नंतर दुसरं हा त्यातला आनंद आहे. आणि पहिला जो महाराष्ट्र भूषण जो होता हा महाराष्ट्रपुरता होता, तो नंबर 1 होता महाराष्ट्राचा. पण हा आहे तो हा पुरा इंडियाचा आहे ना पुरा, त्याच्यामुळे जास्ती आनंद आहे. तुम्ही कधी असा तुम्हाला असं वाटत होता का की तुम्हाला महाराष्ट्र भूषण किंवा आपला जे आज पद्मश्री आहेत भेटणार आहेत? नाही, इच्छा होती की मिळायला पाहिजे, आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे याबद्दल. त्यात ह्या तडफेनं करत होतो सगळं, पण इतके मिळतील असं मला वाटलं नव्हतं. पण कंटिन्युअसली मिळत गेलं त्यामुळे मला जास्ती आनंद वाटतो. आणि म्हणजे केलं, जे काम केलं ते काहीतरी अचीव करावं, काहीतरी मिळावं यासाठीच केलं होतं. रंगभूमी ते पद्मश्री पर्यंतच्या प्रवासबद्दल काय सांगणार सर? रंगभूमी ते हे रंगभूमी, कारण काय पहिली जी घडण झाली ना, जडणघडण झाली, मी तयार झालो होतो पहिलं रंगभूमी ना. कुठलाही नट हा पहिल्यांदा रंगभूमीवर तयार होतो. तिकडे त्याला ॲक्टिंग वेगवेगळ्या त्याची करण्याची आणि एक्सपेरिमेंट्स करण्याचा चान्स मिळतो. त्याच्यामुळे तो रंगभूमीचा प्रवास मला चढत वरती गेला सरळ. आणि आतापर्यंत वरती येऊन इकडे आता पद्मश्रीकडे येऊन थांबलाय सध्या. पुढचं बघू. आताचे जे कलाकार आहेत त्यांची पण बरेच इच्छा असतात, पण तुम्ही त्यांना काय संदेश देणार? त्याची इच्छा असते आणि आहेत, पण टॅलेंटेड लोक आहेत आपल्या मराठीमध्ये. टॅलेंटेड लोक फार फार आहेत, त्यांची काही कमी नाही. पण ते काय, त्या दृष्टीने त्यांनी मेहनत केली पाहिजे, काम केलं पाहिजे, त्याच्यावर शोधलं पाहिजे काय कसं काय करता येईल, वेगळेपण काय देता येईल प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, रोलमध्ये, हे त्यांनी शोधलं पाहिजे. ते त्यांनी शोधलं तर त्यांनाही अचीव करणं फारसं कठीण होणार नाही. कारण आपल्याकडे टॅलेंट आहे लोकांकडे, फक्त तो तुम्ही कसा करतो लोकांसमोर मांडला पाहिजे फक्त, बस. तुमच्या दृष्टीने पद्मश्रीचं महत्त्व काय आहे सर? निश्चित महत्त्व आहे ना, निश्चित महत्त्व आहे. कारण का एक रजिस्टर झालं ना कुठेतरी. इतक्या वर्षाची मेहनत केली, इतके वर्ष निरनिराळे प्रकार करून जास्तीत जास्त लोकांना आनंदी ठेवण्याचा जो प्रयत्न केला, ते कुठेतरी गव्हर्मेंटकडून, भारत सरकारकडून कुठेतरी त्याच्यावर शिक्का बसला आणि सांगितलं नाही की येस यू आर राईट आणि यू करतोस ते बरोबर आहे, असा हे मिळाला. त्याबद्दल अर्थात मी भारत सरकारचा फार ऋणी आहे. त्यांनी म्हणजे माझी निवड करावी आणि मला त्यांनी द्यावं आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक भूमिका केल्यात, अनेक पुरस्कार पण तुम्हाला मिळाले आहेत. आता तुमची काय इच्छा आहे, काय करायचं आहे, कुठल्या प्रकारच्या एक भूमिका करायची आहे? नाही, आता मी अजूनही मी काय वेगवेगळे पण शोधतो भूमिकेमधलं. म्हणजे आतापर्यंत केलं त्याच्याशिवाय काहीतरी वेगळं करायला आहे, काहीतरी वेगळं करायला बघूया असं माझं. अर्थात तसे रोल आले पाहिजेत आणि ते आले तरच मी करणार. पण ते येत नाही तोपर्यंत मी काही जास्ती करण्याच्या भानगडीत पडत नाही आहे. मी सध्या कमी काम केलेलं आहे, त्यामुळे चांगली कॅरेक्टर असेल तरच करायचे, नाही करायचे. देशवासियांना काय संदेश देणार सर? देशवासियांना काय संदेश देऊ मी? अर्थात त्यांना सगळ्यांना संदेश देणार इतका मोठा नाही आहे मी. आणि कारण उलट मला मोठं होण्यासाठी त्यांनीच मदत केलेली आहे, त्यांनीच आवडलं, त्यांनी जर आपली पसंती दर्शवली माझ्या दृष्टीने, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तर मी त्यांना काही सांगणार नाही, त्यांनी माझ्या बाबतीत काय ते ठरवावं. मी त्यांना काही एवढं सांगेन की तुम्ही ज्या पद्धतीने माझं कौतुक करता त्याच पद्धतीने जर नजरेने जर माझ्याकडे बघितलं तर फार बरं होईल. आता बॉलिवूडमध्ये अनेक घडामोडी सुरू आहेत. तुम्ही सलमान खानचं बघितलं असेल, आता सैफ अली खानची घटना झाली, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? नाही, ते काय तो त्यांचं वेगळाच प्रश्न आहे. त्याच्याबद्दल म्हणजे काय आमचा काय संबंध देताना आम्ही काय त्याच्यात जात नाही. कारण आमचं मराठीत हे वेगळंच पडतं आणि कंटिन्युअसली मराठीमध्ये बिझी असल्यामुळे मला तिकडे लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. तर मी बातमी वाचणं याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर खूप खूप शुभेच्छा पद्मश्रीबद्दल सर. कॅमेरामॅन मोहन दुबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.